पुंडलिकावतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। इंद्रजिताचा करुणी गात सौमित्र विषयान्वित ते ऐकोनी लंकानाथ दुःखाभिभूत अति दुःखी। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूची शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। लक्ष्मणाने इंद्रजिताचा असणारा घात त्या ठिकाणी केला आणि लक्ष्मणजी रणभूमीच्या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि विजयी झाले तिकडे असणारा त्या ठिकाणी म्हणजे लंकेमध्ये ही असणारी बातमी कळाली गेली। इंद्रजित संपला गेला। एकला एक असणारा राजा रावण त्या ठिकाणी राहिला गेला आणि आपला असणारा पोटचा गोळा आहे, थोरला असणारा मुलगा आहे, आवडता मुलगा त्या ठिकाणी संपला गेला। राजा रावणाला ऐकलं गेलं। राजा रावणाला अतिशय दुःख त्या ठिकाणी झालं। असणाऱ्या दुःखाच्या तारवळ्यामध्ये राजा रावण आपला मुलगा संपला म्हणून त्या ठिकाणी पळला गेला। निकुंभळे विवरात लक्ष्मणे जाऊनी तेत केला इंद्रजिताचा घात प्रधान सांगत लंकेशा। आणि असणारे प्रधान मंडळी राजा रावणाकडे त्या ठिकाणी गेली। राजा रावणाला सांगू लागले, स्वामी तुमचा असणारा मुलगा निकुंभळेच्या ठिकाणी आणि यक्षिणी वडाच्या ठिकाणी असणारा होम हवन त्या ठिकाणी करीत होता। अभिचारी असणारा होम त्या ठिकाणी करत असताना तिथं लक्ष्मणजीची स्वारी त्या ठिकाणी गेले आणि आपल्या इंद्रजिताचा घात त्या ठिकाणी केला। लक्ष्मणा साह्य हनुमंत प्रतापेरी कोणी विवरात बाहेर काढिता इंद्रजित मेघपृष्ठापर्यंत वाढला। मग असणारा लक्ष्मण म्हणजे त्या ठिकाणी निकुंभळेच्या ठिकाणी जिथं असणारा म्हणजे इंद्रजित होम हवन करत होता तिथं जाण्याचं सामर्थ्य लक्ष्मणाला त्या ठिकाणी नव्हतं, पण लक्ष्मणाला साई असणारा हनुमंत त्या ठिकाणी झाला। हनुमंतानं आपल्या प्रतापाच्या जोरावर लक्ष्मणाला त्या ठिकाणी घेऊन गेला। ज्या विवरामध्ये असणारा इंद्रजित होम हवन करीत त्या ठिकाणी होता तिथं लक्ष्मणजीला आणि हनुमंतराया त्या ठिकाणी घेऊन गेले। लहान मंडळी राजा रावणाला सांगताय, इंद्रजित मेघपृष्ठी गरजत लक्ष्मणने ओनी स्वहस्ते तेत मेघनादाचा केला घात साह्य हनुमंत सर्वार्थी। मग जो अभिचारी असणारा होम म्हणजे इंद्रजित असणाऱ्या बिळहात त्या ठिकाणी करत होता तिथं असणारा हनुमंत म्हणजे लक्ष्मणाला घेऊन गेला। लक्ष्मणाला आपला असणारा घात त्या ठिकाणी करणार म्हणून इंद्रजित असणारा आपला रथ घेऊन त्या सहित मेघपृष्ठावर त्या ठिकाणी गेला। ढगाच्या आड जाऊन त्या ठिकाणी लपला। तिथंही हनुमंतानं आपल्या हातावर लक्ष्मणजीला त्या ठिकाणी घेतलं, मेघपृष्ठावर त्या ठिकाणी घेऊन गेले आणि गणघोर युद्ध त्या ठिकाणी म्हणजे केलं। ऐकोनी इंद्रजिताचा घात रावण महामोहान्वित सिंहासनातळी मूर्छित पडे अकस्मात विसंज्ञ। आणि सर्व साई असणाऱ्या हनुमंतानं लक्ष्मणजीला त्या ठिकाणी केलं आणि तिथंच असणाऱ्या लक्ष्मणाने असणाऱ्या इंद्रजिताचा घात त्या ठिकाणी केला असं असणाऱ्या प्रधानाने त्या ठिकाणी सांगितलं गेलं। मुलाविषयीचा मोह राजा रावणाच्या अंतःकरणाला त्या ठिकाणी लगतला गेला। मोहमाये असणाऱ्या त्या ठिकाणी इंद्रजिताविषयी मोहमाया असणाऱ्या राजा रावणाला त्या ठिकाणी वाटू लागली आणि असणारा त्या ठिकाणी सिंहासनावर बसलेला राजा रावण आहे। इंद्रजित संपला गेला ही बातमी कळाल्याबरोबर असणारा राजा रावण सिंहासनावर मूर्छित होऊन धाड करून खाली आणि पडला गेला। संज्ञा पावनी या रावण दाही मुखी करी शंखस्फुरण दीर्घस्वरे करी रुदन पुत्र निदान अंतरले। मग त्या ठिकाणी राजा रावण मूर्छित पडला। काही थोड्या वेळाने असणारा राजा रावण सावध त्या ठिकाणी झाला, तोंडावर हाणून त्या ठिकाणी घेऊ लागला। माझा असणारा करता धरता असणारा मुलगा त्या ठिकाणी होता, माझा असणारा लाडाचा मुलगा त्या ठिकाणी होता, धनरूपी पुत्र त्या ठिकाणी संपलं गेलं म्हणून मोठमोठ्यानं आक्रोश राजा रावण त्या ठिकाणी करू लागला। दुःखे गडबडा डोळे केश सुटले मोकळे अश्रुधारा स्रवती डोळे लाळ गळे दशमुखी। मग एवढा राजा रावण आक्रोश त्या ठिकाणी करू लागलेला आहे।
जमिनीवर असणाऱ्या इंद्रजिताचं नाव घेऊन त्या ठिकाणी मोकळू लागलेला आहे, रडू लागलेला आहे. केस डोक्याचं मोकळं सुटलेलं आहे, मुकुट खाली त्या ठिकाणी डोक्याचा पडलेला आहे. मातीवर असणाऱ्या जमिनीवर त्या ठिकाणी गडबडा राजा रावण लोळू लागलेला आहे. दोन्ही डोळ्यातून दुःख अश्रू असणाऱ्या मुलाचं गुणवाद आठवून त्या ठिकाणी राजा रावण करू लागलेला आहे. पुत्र शोके अतिसंतप्त नेत्रद्वारा अश्रुस्रवत क्रोधे गरगरा नेत्र भ्रमत अवघे पडत अतिदाके. मग त्या ठिकाणी असणाऱ्या मुलाच्या मोहानं त्या ठिकाणी अतिशय लाल भडक अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. रडू लागलेला आहे, डोळे रडून रडून त्या ठिकाणी लाल भडक त्या ठिकाणी झालेला आहे. दोन्ही डोळ्यातून अश्रूच्या धारा त्या ठिकाणी वाहू लागलेल्या आहेत. तेवढाच माझ्या मुलाला मारलं गेलं याचा राग त्या ठिकाणी मनामध्ये आलेला आहे. आणि ज्यानं माझ्या असणाऱ्या इंद्रजिताचा घात केला त्याचा घात करतो म्हणून राजा रावण रागाच्या भरात त्या ठिकाणी धावू लागलेला आहे. जिकडे जिकडे दृष्टी जाये तिकडे आगी लावो पाहे कोपे थरथरा कापत आहे करावे काय स्मरेना. मग एवढा असणारा राजा रावण क्रोधानं त्या ठिकाणी लाल भडक झालेला आहे. जिकडे जाईल तिकडे असणारी आग त्या ठिकाणी लावावी अशी अवस्था राजा रावणाची त्या ठिकाणी झालेली आहे. सर्वत्र असणारं दुःख त्या ठिकाणी करू लागलेल्या डोळ्यातून दुःखाच्या धारा त्या ठिकाणी वाहू लागलेल्या आहेत. आता आपला असणारा पोटचा मुलगा संपला गेला, आता काय करावं काय नाही याचा असणारा आठवही राजा रावणाला त्या ठिकाणी राहीना गेली. सुखेची म्हणे इंद्रजिता तुझं गेली रे आता मज नाही कोणी रक्षिता दुःखावस्था विलपता. दुःख करू लागलेला आहे, गडबडा लोळू लागलेला आहे. इकडून तिकडे असणाऱ्या मुलाच्या मोहासाठी राजा रावण त्या ठिकाणी आक्रोश करत फिरू लागलेला आहे. हे इंद्रजिता, हे माझ्या बाळा, हे माझ्या असणाऱ्या निधाना, माझं धनरूपी निधान तू त्या ठिकाणी होता, कुठे गेला त्या ठिकाणी? कवा मला असणारी भेट त्या ठिकाणी देणार आहे? माझा आता रक्षण करणारा तूच त्या ठिकाणी होता, माझा संभाळ करणारा तूच त्या ठिकाणी होता. इंद्रजिता कुठे गेला म्हणून असणाऱ्या इंद्रजिताचा धावा राजा रावण करू लागलेला आहे. शंखस्फुरणे फुटले ओठ रडता सुकले दाही कंठ पुत्र शोकाचे यथेष्ट दुःखाचाट रावणा. मग एवढा असणारा आक्रोश त्या ठिकाणी करू लागलेला आहे, शंख करू लागलेला आहे. नरड्याला कोरडपल्ली तोंडातून आवाजही त्या ठिकाणी निघना गेला. कंठ असणारा कोरडा त्या ठिकाणी पडला. रडता रडता असणार दाही कंठ त्या ठिकाणी सुख झालं. असणाऱ्या त्या ठिकाणी पुत्र मोहाचा एवढं दुःख असणारा राजा रावण आणि त्या ठिकाणी करू लागलेला आहे. मग बोलिला गर्जून इंद्रजिताचा सुड घेईन रणी मारीन राम लक्ष्मण अंगवण पा माझी. रडता रडता थोडा वेळ थांबला गेला. मोठ्यानं गर्जना केली. ज्यानं कोणी माझ्या असणाऱ्या इंद्रजिताचा घात त्या ठिकाणी केला त्या इंद्रजिताचा सूड घेण्यासाठी मी आता जाईन. त्या राम लक्ष्मणाचा असणारा काटा त्या ठिकाणी मी काढेन आणि इंद्रजिताचा सूड घेईन म्हणून राजा रावण गर्जना करू लागला. माझे मारिले थोर थोर निधडे योद्धे महावीर सखे बंधू लाडके कुमार त्याची दशशिरा अनुवादे. मग राजा रावण म्हणू लागला, माझे अतिशय बलवान बलिष्ठ असणारी त्या ठिकाणी मुलं होती, प्रधान होते, सेनापती होते, थोर थोर असणारे प्रधान सेनापती त्या ठिकाणी होते. यांचाही असणारा काटा त्या ठिकाणी काढला. निधडे वीर होते, बलिष्ठ वीर त्या ठिकाणी होते, सख्खे भाऊ मुलं त्या ठिकाणी होते. सगळ्याचा असणारा काटा त्या ठिकाणी काढलाय. त्याचा सूड मी आता त्या ठिकाणी घेईन म्हणून राजा रावण गर्जना करू लागला. दुःखे मध्ये दशकंठ माझे मारिले बट सुबट बंधू मारिले अति बलिष्ठ ज्येष्ठ कनिष्ठ निज कुमारा. पुन्हा म्हणू लागलेला राजा रावण माझे असणारा त्या ठिकाणी म्हणले जी असणार वरिष्ठ होते, भट होते, अतिशय श्रेष्ठ असणारी त्या ठिकाणी मंडळी होती. सगळ्याचा काटा त्या ठिकाणी काढला. एकही भाऊ त्या ठिकाणी ठेवला नाही, एकही मुलगा त्या ठिकाणी ठेवला नाही. थोरला राहिला नाही, धाकला राहिला नाही, मधला राहिला नाही. सगळ्याचा काटा या लक्ष्मणाने रामाने वानराने त्या ठिकाणी काढला म्हणून आक्रोश करून त्या ठिकाणी राजा रावण बोलू लागला. किती सोसू दुःख दारुण मनाला मारिले कोण कोण ते मी सांगिन अवघे जण रणप्रवीण महायोद्धे. राजा रावण आक्रोश करू लागलेला आहे, ओरडू लागलेला आहे, दुःख करू लागलेला
काय सांगू किती दुःख मी असणार सहन त्या ठिकाणी करू. माझी असणारी आगलाची मारली, बगलाची मारली, पोटची मारली, पाटची मारली, पुन्हा कुणाचं किती किती गणती त्या ठिकाणी करू. तुम्हाला खोटं वाटत असेल तर सगळ्याची नावं सांगतो, ऐका म्हणू लागला. महापार्श्वा महोदर जाण, निधडा मारिला कुंभकर्ण, प्रहस्त मारिला प्रधान, कंपन महावीर. काय सांगू तुम्हाला, माझा असणारा महापार्श्व मारला, महोदर मारला. एवढंच नाही, निधड्या छातीचा असणारा भाऊ कुंभकर्ण, ही महापार्श्व महोदर असणारा कुंभकर्ण, ही माझी असणारी श्रेष्ठ भाऊ आहेत, ते त्या ठिकाणी मारले गेले. अति काय मारला, त्रिशिरा मारला, मकराक्ष त्या ठिकाणी मारला गेला. किती किती मी दुःख त्या ठिकाणी सोसावं. राजा रावण दुःख करून बोलू लागलेला आहे. वज्रद्रंष्ट विरूपाक्ष, कुंभनी कुंभ धूम्राक्ष, अति काय त्रिशिरा मकराक्ष, वीर संख्या मारिले. मग वज्रदंश मारला, विरूपाक्ष मारला. असणाऱ्या त्या ठिकाणी माझ्या भावाची मुलं होती, असणारा कुंभ आणि निकुंभ, धूम्राक्ष, अति काय त्रिशिरा मकराक्ष त्या ठिकाणी मारले गेले. असंख्यात वीर त्या ठिकाणी मारले. देवांतका नरांतका निपात, ज्येष्ठ मारिला इंद्रजित, तेने हो पाहे प्राणांत, लंकानाथ तळमळी. काय करू, पाणी पाजायला एकही त्या ठिकाणी ठेवलं नाही. देवांतक मारला, नरांतका त्या ठिकाणी मारला, त्रिशिरा मारला त्या ठिकाणी. एवढंच नाही, माझा थोरला मुलगा असणारा इंद्रजितही त्या ठिकाणी संपवला गेला. त्याच्यामुळे माझा जीव जाण्याची वेळ माझ्यावर त्या ठिकाणी आली. एवढं दुःख सहन करण्याची पाळी माझ्यावर आली. राजा रावण बोलू लागलेला आहे. उच्च तुटल्या साप सुरळी, जगावे गळी, जळावे गळी मासोळी, तैसा रावण तळमळी, राक्षस कुळी निर्दाळिता. मग त्या ठिकाणी राक्षस कुळाचं निर्दलन म्हणे राम लक्ष्मणाने वानरांनी त्या ठिकाणी केलं. असह्य वेदना राजा रावणाला त्या ठिकाणी होऊ लागलेली आहे. ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहे, पाण्यामध्ये विहार करणारा मासा असावा, पाण्याच्या बाहेर काढावा. जसा पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर जसा मासा तडफड त्या ठिकाणी करतो, किंवा असणारी साप सुरळी त्या ठिकाणी असावी, तिची शेपटी त्या ठिकाणी तोडावी. शेपटी तोडल्यानंतर ती साप सुरळी जशी असणारी त्या ठिकाणी त्रास करून घेते. त्या ठिकाणी जसा असणारा त्रास त्या साप सुरळीला होतो, जसं पाण्याच्या बाहेर काढलेल्या माशाला त्या ठिकाणी होतो, तशी अवस्था असणाऱ्या राजा रावणाची होऊ लागली. रणी मारिले नेनो किती, उरिले जे सैन्य संपत्ती, धाके पळाले दशती शंभ्रती, लंकापती अति दुःखी. मग राजा रावणाचं एवढं दुःख त्या ठिकाणी करू लागला. आणि जे काही शिल्लक त्या ठिकाणी दैवानं वाचलेली होती, ती म्हणू लागली, राजा रावणाच्या संगतीला गेलं तर आपल्याला त्या ठिकाणी मरावं लागल. म्हणून राजा रावणाचा विचार त्या ठिकाणी सोडला. काही दिशेला मिळेल त्या वाटेला त्या ठिकाणी पळून गेले. राजा रावण दुःख करू लागला. आता काय करावं, माझ्या असणाऱ्या संगतीला कोण नाही, मत्तीला त्या ठिकाणी कोण नाही. तळमळ करू लागला राजा रावण. मिळून या राम लक्ष्मण, माझ्या सुहृदया केले कंदन, त्या दोघांचा घेईन प्राण, गर्जे रावण आक्रोशे. ज्यांनी माझ्या असणाऱ्या राक्षस कुळीचा अंत त्या ठिकाणी केला, जे माझे सुहृदय होते, नाते संबंधातील होते, त्या ठिकाणी पाहुणे होते, रवळे होते, नातवंड होती, पूर्ण होती, त्या ठिकाणी भाऊ होते, सगळ्याचा काटा त्या ठिकाणी काढला. ज्या राम लक्ष्मणाने माझं कुळ संपवलं गेलं, त्या राम लक्ष्मणाचा काटा त्या ठिकाणी मी काढल्याशिवाय राहत नाही. म्हणून गर्जना राजा रावण करू लागला. सांडोनी सैन्याची आस, घालोनी संग्रामाची कास, पाचारोनी सारथ्यास, सांगे लंकेश ते ऐका. राजा रावणानं आपल्या बरोबर कोणी सैन्य येईल का, मत्तीला कोण येईल का, हे सगळं विचार त्या ठिकाणी सोडला. सगळ्यावरनं उदास राजा रावण झाला. सगळ्याची आस त्या ठिकाणी सोडली गेली आणि स्वतःच असणारा आवेश आणून खास त्या ठिकाणी घातले. त्याला सांगितलं गेलं, बाबा सज्ज हो, रथ घेऊन सज्ज हो. त्या राम लक्ष्मणाचा असणारा काटा काढण्यासाठी, युद्ध करण्यासाठी आपल्याला जायचंय. राजा रावण साध्याला सांगू लागला. मिळवनिया वानरनार, सुहृदय मारिले समग्र, माझे रोदिले असे नगर, निशाचर गांजोनी. साध्याला राजा रावण सांगू लागलेला आहे, बाबा नर म्हणजे असणारे राम लक्ष्मण आहेत, वानर मंडळी आहे.
यांनी सगळ्यांनी मिळून म्हणजे माझे असणारे सख्य संबंध असणारे नातेवाईक होते, या सगळ्याचा असणारा काटाकाला पोरं मारले, भाऊ त्या ठिकाणी मारला. एवढंच नाही, लंका नगर मध्ये त्यांनी काबीज त्या ठिकाणी केलं. सगळ्याला गांजून म्हणजे त्या वानराने राम लक्ष्मणाने सोडलं. त्या दोघांचा करावयांत स्वयं जातो संग्रामात, शीघ्र सज्जनी आणि राता लंकानात अनुवादे. ए सरत्या माझी असणारी सगळी आगल्याची बगल्याची पाठची पुढची सगळी म्हणजे त्या ठिकाणी मारले ती. त्यांचा सूड घेण्यासाठी त्या राम लक्ष्मणाला मारण्यासाठी रणभूमीच्या ठिकाणी मी स्वतः जाणार आहे. लवकर असणारा रथ त्या ठिकाणी सज्ज करून म्हणजे घेऊन ये, राजा रावण सारख्याला सांगू लागलेला आहे. श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. संग्राम वृक्षाचे मूळ जाण, मुख्य श्रीराम लक्ष्मण, सबळ दिंड तो सुग्रीव जाण, खांदा संपूर्ण कपी मुख्य. मग त्या ठिकाणी राजा रावण सांगू लागलेला आहे, जो संग्राम आहे, जो रण आहे, युद्ध आहे, हे युद्ध एक मुख्य असणारं झाड आहे, त्या ठिकाणी वृक्ष आहे. आणि या असणाऱ्या संग्रामरूपी वृक्षाचं जे मूळ आहे, हे युद्ध कोणामुळे झालं, हा रणसंग्राम कोणामुळे त्या ठिकाणी झाला, त्याचं जे मूळ आहे हे असणारे त्या ठिकाणी कोण आहे, प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण त्या ठिकाणी आहे. आणि सगळं ह्या वृक्षाचं जे मुख्य असणारं दिंड आहे, जे मुख्य असणारं बूड आहे त्या ठिकाणी, हे बूड म्हणजे असणारा त्या ठिकाणी सुग्रीव आहे. ह्या सुग्रीवानं सगळी वानर त्या ठिकाणी गोळा करून राम लक्ष्मणाला सहाय्य त्या ठिकाणी केलेले आहे. मुख्य राम लक्ष्मणाचं मुख्य बूड असणारं त्या ठिकाणी सुग्रीव आहे. म्हणजे सुग्रीवाच्या जीवावर एवढं रण त्या ठिकाणी करताय. आणि या रामरूपी वृक्षाच्या ज्या फांद्या आहेत त्या ठिकाणी, ह्या फांद्यामध्ये असणारी वानर मंडळी आहे त्या ठिकाणी, या वानर मंडळीच्या जीवावर असणारा राम लक्ष्मण त्या ठिकाणी युद्ध करतोय. राजा रावण बोलू लागलेला आहे, योद्धे वानर शाखा सरळ, जनक जाते पुष्प फळ, संग्राम वाढवी ते शिव जाण केवळ हनुमंता. मग हे संग्राम म्हणजे वृक्षाचं असणारं मुख्य बूड म्हणजे राम लक्ष्मण आहे. त्या बुडाचं असणारं त्या ठिकाणी जे दिंड आहे म्हणजे त्या ठिकाणी हे मुळ्यामध्ये राम लक्ष्मण आहे. आणि जे बुड आहे हे बुडाला असणारं त्या ठिकाणी म्हणजे सुग्रीव आहे. आणि या झाडाच्या जे असणाऱ्या सरळ फांद्या आहेत ते असणारी वानर सेना आहे त्या ठिकाणी. आणि या वृक्षाला जे मुख्य फळ लागलेलं आहे ते जनकाची आत्मजा असणारी जी सीता आहे, ही सीता हे असणारं फळ आहे त्या ठिकाणी. म्हणून या संग्रामाच्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी ही जी फळ आहे, ह्या फळासाठी एवढं असणारं झाड त्या ठिकाणी फोपावलेलं आहे. हे युद्ध त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून या झाडाला जे असणारं मुख्य शीळ आहे त्या ठिकाणी, ह्या झाडाला मोठं करण्याचं काम कोणी केलेलं आहे, असणाऱ्या हनुमंतानं त्या ठिकाणी केलं गेलं. राजा रावण सांगू लागलेला आहे, लावणी हनुमंताचे बळ, संग्रामाचे बळशीळ, माझे निर्दळावया कुळ, द्वंद्वी केवळ हनुमंत. मग हा जो असणारा वृक्षरूपी राम लक्ष्मण आहे, ह्या राम लक्ष्मण रूपी झाडाला पाणी घालण्याचं काम, मोठं करण्याचं काम कोणी केलंय, बलवान असणारा हनुमंत आहे त्या ठिकाणी. या हनुमंतानं केलंय. आणि हे जे असणारं त्या ठिकाणी संग्रामशील आहे, ह्या हनुमंतानं त्या ठिकाणी मानलं. माझ्या कुळाचं निर्दलन करण्याचं असणारं केवळ म्हणजे केवळ असणाऱ्या हनुमंतानं त्या ठिकाणी सुरुवात केली. हनुमंताच्या बळामुळेच माझ्या असणाऱ्या कुळाचा नाश त्या ठिकाणी झाला. राजा रावण बोलू लागलेला आहे, राम लक्ष्मणादी समस्त, उणे पडत जेथ जेथ, हनुमान साह्य होय तेथ, अटक कार्यार्थ साधुनी. मग त्या ठिकाणी असणारा राजा रावण बोलू लागलेला आहे, राम लक्ष्मणा सहित म्हणजे त्या ठिकाणी सर्व सेना त्या ठिकाणी, जिथं जिथं असणारा म्हणजे या सेनेमध्ये कुठं कुठं असणारी कमतरता त्या ठिकाणी भासायला लागली, असणारी वानर त्रास त्या ठिकाणी व्हायला लागली, तिथं तिथं असणारा हनुमंत त्या ठिकाणी जातोय, त्यांना असणारं साह्य होतोय, त्यांना असणारं बळ त्या ठिकाणी देतोय. जिथं जिथं आपल्यावर संकट येईल त्या संकटावर मात करण्यासाठी हनुमंत त्या ठिकाणी पुढं पुढं म्हणजे जातो. आता मी जाऊन आपण रणी मारी,
मग राजा रावण म्हणू लागलेला आहे, आता म्हणले असणारी वाट त्या ठिकाणी कुणाची बघणार नाही, मी स्वतः असणाऱ्या त्या रणभूमीच्या ठिकाणी जाईन, राम लक्ष्मणाचा काटा त्या ठिकाणी काढेन, मग म्हणजे कसं झाड त्या ठिकाणी वाचल, ज्या वृक्षाचं असणारं मूळ म्हणजे असणाऱ्या जे मूळ आहे त्या मूळ म्हणजेच असणारे राम लक्ष्मण आहेत आणि त्या वृक्षाच्या मुळ्याच त्या ठिकाणी खोडून टाकल्या, आपोआप झाड त्या ठिकाणी खाली पडल, सगळी जण म्हणजे मारायची सुद्धा गरज लागणार नाही, मनानं म्हणजे मरतेली. राम सौमित्राणी मला पाठी हनुमान मरल उठा उठी निमतील वानरांच्या कोठी निर्वैरा सृष्टी करीन. मग त्या ठिकाणी असणारा राजा रावण म्हणू लागलेला, राम लक्ष्मण मारल्यानंतर आपला स्वामीच संपला म्हटल्यानंतर असणारा हनुमान त्या ठिकाणी राहील का, हनुमान सुद्धा त्या ठिकाणी मरणार आहे आणि हनुमान मेला, आपला श्रेष्ठ बलवान असणारा हनुमंत त्या ठिकाणी संपला, या दुःखानं सर्व वानर सेना त्या ठिकाणी क्षणात संपल, सर्व सृष्टी असणारी निर्वैर म्हणजे त्या ठिकाणी होईल, आपल्याला शत्रूच म्हणजे राहणार नाही. ऐसे बोलोणी रावण रथी बैसला पण अति क्रोधे क्रोधायमान गळा गर्जना करीतची. मग त्या ठिकाणी असणाऱ्या राजा रावणानं गर्जना केली, राम लक्ष्मणाला मारायचं, राम लक्ष्मण मेली की असणारा हनुमंत मारणार आहे, हनुमंत मेला की असणारा सुग्रीव मारणार आहे, सुग्रीव मेला की वानर त्या ठिकाणी मरणार आहे, एकही शत्रू शिल्लक त्या ठिकाणी राहणार नाही, अशी असणारी गडगर्जना राजा रावणानं त्या ठिकाणी केली. रथ आणला गेला, रथामध्ये बसला आणि रागानं लाल भडक झालेला आहे, गर्जना करत राजा रावण युद्धभूमीकडे जाऊ लागला. गडगडाट रथ स्पंदे दश दिशा कोंदलनादे मी रावण येणे शब्दे गरजत ब्रीदे स्वयं आला. लगेच असणाऱ्या रथामध्ये राजा रावण बसलेला आहे, सात्याला सांगितलं, रथ हाकू लागलेला आहे, रथाचा कडकडाट आवाज त्या ठिकाणी निघू लागलेला आहे, ह्या रथाचा असणारा आवाज काही दिशेला त्या ठिकाणी घुमू लागलेला आहे. रथामध्ये बसलेला राजा रावण, मी रावण आहे, युद्धासाठी आलो, गडगर्जना त्या ठिकाणी राजा रावण रथात बसून करू लागलेला आहे. मुकुट कुंडले मेघया अंगदे कंकणे कंठमाळा चाप सज्जनी प्रबळावळा रथी बैसला गडगर्जे. मग राजा रावणानं डोक्यावर मुकुट घातलेला आहे, कानामध्ये कुंडल घातलेली आहे, असणारी मेखळा त्या ठिकाणी परिधान केलेली आहे, बाहुबंद त्या ठिकाणी घातलेली आहे, वीरश्रीची असणारी कंकण त्या ठिकाणी घातलेली आहे, कंठमाळा गळ्यामध्ये त्या ठिकाणी घातलेले आहेत, धनुष्य हातामध्ये सज्ज त्या ठिकाणी केलेला आहे आणि वरिष्ठ असणारी गर्जना करत रथामध्ये बसून राजा रावण जाऊ लागलेला आहे. ध्वज पताका छत्र चामर कवची खडगी धनुर्धर समुख लक्ष्मणी रामचंद्र दशशीर चालिला. मग म्हणजे असणाऱ्या रथाला म्हणजे ध्वज बांधलेला आहे, पताका त्या ठिकाणी झळकू लागलेली आहे, छत्र चामर त्या ठिकाणी ढळू लागलेली आहे, अंगामध्ये कवच त्या ठिकाणी परिधान केलेलं आहे, हातामध्ये असणारं त्या ठिकाणी तलवार घेतलेली आहे, धनुष्य बाण त्या ठिकाणी घेतलेला आहे, समोर राम लक्ष्मणाला लक्ष त्या ठिकाणी केलं आणि गडगर्जना करत राजा रावण निघू लागला. वानर सेनाची या थाटी वाणी त्रासील कोट्यानु कोटी गपी पळोणी उठा उठी रिगाले पाठी श्रीरामचंद्र. वानर सेने असणारी आहे, मग असणाऱ्या समोर म्हणजे वानरांची असणारी जाती आहे, वानरांचा समुदाय आहे त्या ठिकाणी आणि राजा रावण इकडून असणाऱ्या वानाचा बचाव त्या ठिकाणी करू लागलेला आहे, वानराला त्रसून त्या ठिकाणी सोडू लागलेला आहे आणि राजा रावण आलेला युद्ध करू लागलेला आहे, वानर मंडळी असणारी पळून जाऊ लागलेली आहे प्रभू रामचंद्राच्या पाठीमाग आणि जाऊन त्या ठिकाणी लपू लागलेली आहे. वानर धाकत धापत बेलच्या कापत अभय देऊनी रघुनाथ पुढे लंकनाथ दे
प्रभू रामचंद्राच्या पाठीमागे त्या ठिकाणी धावू लागली. चळचळ असणारी थरथर वानर मंडळी त्या ठिकाणी कापू लागलेली आहे. ते प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी बघितलं. वानरांना सांगितलं गेला, बाबांनो भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशा प्रकारचं वैधान प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी दिलं आणि असणाऱ्या वानराला स्थिर त्या ठिकाणी केलं. समोर लक्ष रामाचं गेलं. राजा रावण येऊ लागलेला रामाने पाहिलं गेलं. माथारोणी विभीषण स्वयंपूजे रघुनंदन माझे त्रासी तवा नरगण येता कोण सांगा. मग त्या ठिकाणी असणाऱ्या रथामध्ये बसून एक असणारा योद्धा त्या ठिकाणी येऊ लागला. प्रभू रामचंद्रांनी बघितलं गेलं. लगेच विभीषणजीला त्या ठिकाणी बोलवलं गेलं. विभीषणजी, माझ्या असणाऱ्या वानराला त्या ठिकाणी त्रास देऊ लागलेला आहे. ज्याला कुणाला असणारी माझी वानर मंडळी त्या ठिकाणी भिवू लागलेली आहे आणि रथामध्ये बसून गडगर्जना करीत त्या ठिकाणी योद्धा येऊ लागलेला आहे. कोण आहे त्या ठिकाणी, कोण येऊ लागलेला आहे, अशा प्रकारची माहिती विभीषणजीला आणि प्रभू रामचंद्रांनी विचारली. माझे त्रासी तवा नर कवची खडगी धनुर्धर कोण येतो निशाचर सर्व सत्वर विभीषण. असो पांडुरंगा प्रथम नमन दुसऱ्या चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार उभा माझे सद्गुरुदास तुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांग पडीपात करून कथेला सुरुवात. कथेचं अनुसंधान. प्रभू रामचंद्राने येणाऱ्या राजा रावणाकडे पाहिलं. नुसतं दिसलाय लांबून, कोण आहे ती ओळखलं नाही. विभीषण काकाला जवळ बोलवलं आणि विभीषण काकाला सांगू लागले, अहो तो असणारा राक्षस समोर न येणारा कोण आहे. त्याला पाहून आमची वानर मंडळी सर्व घाबरली. म्हणले, लवकरात लवकर सांगा तो कोण आहे. ऐसे पुसत रघुनंदन स्वयं सांगे विभीषण अति दुर्धर हा दशानन राजा लंकेचा. प्रभू रामचंद्राने विचारलं. रथामध्ये बसलेला घडघड करत रथ यायला लागलेला आणि त्या रथात बसलेला कोण आहे, निशाचर राक्षस कोण आहे. विभीषण काकांनी सांगायला सुरुवात केली. महाभयानक असणारा 10 तोंडाचा तो राजा रावण लंकेचा राजा आहे. इंद्रजिताचा झाला घात पुत्र शोके अति संतप्त युद्धाला लंकानाथ करीत रणांत वानरा. अहो इंद्रजिताचा अंत झाला आणि त्याचा असणार दुःख अनावर झालं. आपल्या मुलाचा अंत झाला, दुःख अनावर झालं. म्हणून आपल्या पोराचा सूड घ्यायचा, मुलाचा सूड घ्यायचा हा विचाराने स्वतः राजा रावण रथात बसून वानरांचा अंत करण्यासाठी येऊ लागलेला आहे. प्रभू रामचंद्र करावया निर्वाण रण युद्ध आला रावण त्याचे करावया निर्दळण सजीवान श्रीराम. निर्वाणीचं असणार अतिशय आटातटीचं आणि शेवटचं युद्ध प्रभू रामचंद्र करण्यासाठी आणि त्याचाही शेवट करण्यासाठी प्रभू रामचंद्र तुम्ही लवकरात लवकर धनुष्याला बाण लावा. अशा प्रकारचं विभीषण काका प्रभू रामचंद्राला म्हणतात. ऐकवणी विभीषण वचन संतोषाला रघुनंदना निर्दळावया दशानन धनुष्यबाण सजिले. प्रभू रामचंद्र विभीषण काकाचं ऐकलं. समोर बघितलं तर राजा रावणच आहे. लक्ष राजा रावणावर प्रभू रामचंद्राने केलं. धनुष्याला बाण लावला आणि बाण लावून आता प्रभू रामचंद्र कसं युद्ध करतात ऐका. समुख लक्षणी रावण धनुषी सज्जनिया बाण काय बोलिला रघुनंदन सावधान अवधारा. लक्ष राजा रावणावर केलेला आहे. धनुष्याला बाण प्रभू रामचंद्राने लावलेला आहे आणि
पहिल्यांदा बोलण्यात हरला तर हरला आहे का नाही, पहिलं असणार बोलण्यावर भांडण असते, ग बसला तर ग बसला, नाही ग बसला तर पुन्हा मग आहे की शस्त्र काट्या कोराडी परत आणि पुन्हा घरची कोर्टन कचेरी. मग प्रभू रामचंद्राने विचार केला, आधी बोलण्यात महागारी गेला तर गेला, म्हणून बोलायला सुरुवात केली. काय म्हणतात ऐका. दृढ बाण गाय मारीन रावण, अभिसिंचीन विभीषण रण संपूर्ण समाप्ती. ऐका, आज रणांगणाची समाप्तीच होणार, भांडणाचं संपणारच म्हणजे आज भांडण. आज भांडण असं होणार की रणांगणाच्या ठिकाणी राजा रावण संपणार आणि राजा रावण संपवला की विभीषण काकाचा राज्याभिषेक करणार. आजचा शेवट दिवस प्रभू रामचंद्र म्हणतात. माझी दृष्टी पडली जाण, लंकेशाचे नवाचती प्राण, रणी मारीन रावण, प्रतिज्ञा पूर्ण हे माझी. आज मी प्रतिज्ञाच करून आलेला आहे, असणारा बाण सोडणार, राजा रावणाला संपून टाकणार. आज माझ्या डोळ्यासमोर राजा रावण असा तसा जाणारच नाही, वाचणारच नाही राजा रावण. म्हणले आज माझ्या डोळ्यासमोर दिसला की राजा रावण संपला. असे प्रभू रामचंद्र म्हणले रणांगणाच्या ठिकाणी राजा रावणाला संपवणार अशी प्रतिज्ञा करून धनुष्याला बाण लावलेला आहे. आजची रण समाप्ती, राम राज्य त्रिजगती, करावया रघुपती, बाणस्थिती साधीला. प्रभू रामचंद्राने धनुष्याला बाण लावलेला आहे. कशासाठी लावला. आज रणांगणाची समाप्ती आहे, भांडण संपलं, युद्ध राजा रावण प्रभू रामचंद्राचं संपणार. आज ह्या बाणाने राजा रावण संपणार आणि स्वर्गमूर्ती पाताळ तिने जगतात राम राज्याची गुढी उभारणार. हे करण्यासाठी प्रभू रामचंद्र तयार झालेले आहेत. बाण ओढोनी कानाडी, विंधी अति काढाडी. रावण येता तोडी, रण निर्वाणी साधूनी. धनुष्याला बाण लावलेला आहे, कानाडी प्रभू रामचंद्रांनी कानापर्यंत ओढलेले आहे. परवा समोर राजा रावणाला बघितलेला आहे, दिसलेला आहे. बाण असणारा सोडणार. तेवढ्यात राजा रावण पुढं पुढे येत आहे. प्रभू रामचंद्रांनी पाहिलं गेला आणि पाहून पुढे काय करू लागले. श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. बाण विंदिता रघुवीर, ती बाणी छेदी दशशीर, तेने शोभला सौमित्र, चाप सत्वर सज्जिले. इकडून प्रभू रामचंद्र बाण सोडत आहेत, तिकडून राजा रावण त्या बाणाला प्रत्युत्तर देत आहे. प्रभू रामचंद्राचे बाण राजा रावणाकडून छेदले जात आहे, त्याचं खंडन केलं जात आहे. लक्ष्मणजीनं पाहिलं गेलं, लक्ष्मणजीला राग आला आणि रागाच्या भरात प्रभू लक्ष्मणजीने आपला धनुष्यबाण सज्ज केला. सौमित्राचा चाप शब्द, तेने रावण झाला स्तब्ध, सैन्य सेनानी झाले मंद, भय सुबद राक्षसा. निस्त्य लक्ष्मणजीनं आपल्या बाणाची कानापर्यंत ओढली सोडली. कडक 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 कड दोरीचा आवाज झाला. राजा रावणाने बघितला, राजा रावणाच्या सैन्याने बघितला, लक्ष्मणजी तयार झालेले आहेत आणि निस्त्य त्यांच्या धनुष्याचा टणत्कार ऐकला. सर्व शांतच बसले. सौमित्रे विंदिता शर, धनानीला दशशीर, हादरले निशाचर, राक्षस भार खडवळला. निस्त्या आवाजाने म्हणजे असणारा सर्व राक्षसांचं सैन्य असणारा राजा रावण असेल, लट 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 कापायला लागले, शांत झाले. इकडे प्रभू रामचंद्राला बाणाचं प्रत्युत्तर देत होती, ती सुद्धा बंद झाली. आवाज कुठनं येऊ लागला, दरी खोऱ्यातनं प्रतिध्वनी येऊ लागला. लागत सौमित्राचे बाण, रणी शोभला रावण, समुख देखो लक्ष्मण, लक्ष्मणजीचा बाण येऊ लागल्याला राजा रावणाने बघितलं गेलं आणि बघितल्या बरोबर दोघांचं युद्ध चालू होतं. लक्ष्मणजी मध्ये आलेले राजा रावणाने बघितलं, राजा रावणालाही राग आला आणि रागाच्या भरात राजा रावण काय बोलू लागला. घेतला इंद्रजिताचा प्राण, तू तव माझा द्वंद्वी पूर्ण, विंदोनी या निर्वाण बाण, तू धाडी नय मलोका. अरे लक्ष्मणा, अरे म्हणलं राजा रावण भांडणात अरे तुरी असतं बरं का. अहो लक्ष्मणजी, तुम्ही माझ्या इंद्रजिताला संपवलं, म्हणून माझा मुख्य म्हणजे कोण असेल तर लक्ष्मणजी तुम्ही होतो. म्हणजे आता धीर धरा म्हणजे रणांगणाच्या ठिकाणी म्हणजे असणारा मी म्हणजे असणारा
दुर्धर असा बाण सोडणार आहे आणि ती बाण तुम्हाला लागल्याबरोबर तुम्ही डायरेक्ट यम लोकालाच पोहोचणार असं राजा रावण बोलू लागला. मारावया सौमित्र हा. त्याने कापत थरथरा नेत्र भगवानी तो गरगरा दात खात खातसे. मग म्हणले आपण जाऊ नका तुम्ही. हा? तुम्ही साथ द्यावा. आवड वाटत. मधल्या तिसऱ्या तुकड्याला पडत होते म्हणून मी तिथं उचलला परत चौथ्याला पडल्या. लक्ष द्यावं कुठल्या तुकड्याला पडते तिथं धरायचं होतं म्हणून म्हणजे तुम्ही तिथं पडणार परत चौथ्याला मी परत खाली आला. पहिला वाचलं की पुढे थांबायचं. हा. एकदा वरी गेली खाली वाचा परत एकदा वरी. हम्म. मारावया सौमित्र रागे कापत थरथरा नेत्री भवंडी तो गरगरा दात खातसे. लक्ष्मणजीला संपवायचंय पण चाल झाल्यापासून सुधारणा झाली बरं का. एक शब्द काना मात्र सुद्धा हुकत नाही. लक्ष देऊ नाही का पहिलं कसं काय होत होतं काही सरळ वाचलं तरी काना मात्र हुकत होता. शिकत होत्या नवीन होत्या ना. आता सुद्धा सरळ वाचलं काना मात्र हुकतंय पण हे ज्यात दमन वाचते तरी काहीच हुकत नाही. बरोबर उलट चांगलं वाचन सुधारलंय. मी कल्पी बघितलं परवा दिवशी बी ऐकलं एक शब्द सुद्धा चुकत नाही. पहिलं सरळ वाचतात तरी चुकत होतं. आता सासऱ्याला मारायचं आहे. असं आहे काय सासऱ्याला साधा सुद्धा आहे काय सासराने नाही भांडण तसं आहे एकमेकाला. इंद्रजिताचा सासरा कोण होतो? लक्ष्मणजी सासरे. आपण ऐकलं नाही लक्ष्मणजी सासऱ्या शेषाची कन्या असणारी सुलोचना होती. मग असणारे शेषनारायण कोण आहे? लक्ष्मणजी जावयानं मारलं का खाऊ नाही ते खात होतं पिऊ नाही ते घेत होतं. आणि अवकाळपणा एवढं भरमोठा अवकाळ देवाला मारित होता त्याच्यामुळे लक्ष्मीने मागितला. आता प्रभू रामचंद्राची पत्नी कोण आहे? सीतामावली. जरी मंदोदरी मुलगी असली तरी राजा रावण कोण आहे? प्रभू रामचंद्राचा जावाई आहे. आता ही पण त्याच्या जावाईला मारायला लागले. होय की मग का बरोबर जावाई नाहीत ना दोघं तिथं का? राजा रावण प्रभू रामचंद्राचा आहे. मात्र मंदोदरी नाभी कमळाच्या ठिकाणातून विष्णू परमात्माचे झालेले आहे. मग ती त्यांची मुलगीच. राजा रावण पण असणारे प्रभू रामचंद्राचा जावाई. लक्ष्मणजीचा जावाई इंद्रजित होता. मग तसे एकमेकाला सासरे जावाई एकमेकाला मारतात का तर व्यवस्थित मुलीला म्हणून सासऱ्याला मारायची म्हणून आवेश आला. मग आता हे तर सासरा असं म्हणजे असणार प्रभू रामचंद्र बाजूला धरलं केलं आणि लक्ष राजा रावणाने लक्ष्मणजीला केलं. लक्ष्मणजीला मारण्यासाठी राजा रावण थरथर कापू लागला. कर असणारा दात खाऊ लागला. डोळे गरगर फिरू लागला. त्याची सौमित्र म्हणत बडबडी खा करुणी दाखवी पुरुषार्थ तुला अरे राजा रावणा तू जर शिवरीवीर पराक्रमी असेल तर म्हणले असं बोलून काय दाखवतोस? दात काय खातो डोळे काय गरगर फिरवतो म्हणले असणार. हिम्मत असेल तर लाव धनुष्याला बाण. बडबडा करावया जाण बहुत मोठी तोंडाळ दर्शन. काही नदीचे अंगवन रावण तुला पुसळ काय राजा रावणा तू निस्ती बडबड लावली. अरे गाडग्याचं असतं तर तुला फुटून गेलं असतं का? तुला त्या महादेवजीनं 10 तोंड दिली म्हणून 10 तोंडाने काय बडबड करतोस राजा रावणा? काय उपयोग नाही. ज्या ताकदच नाही म्हणले. ताकद असती तर लगेच धनुष्याला भांडवलं असतं. माझ्यासमोर एका हाताचं 2 हात केलं असतं. उगा बडबड बघा ज्याच्याकडे ताकद नाही त्याच्याकडे लती लय बडबड करत असते. म्हणजे तसा तू बडबड करतो. तू म्हणला धड स्त्री बी नाही धड पुरुष बी नाही. तू म्हणले राजा रावणा मधलाच आहे असं लक्ष्मणजींना पुसक राजा रावणाला म्हणू लागले. माझे सुटली यावन सैन्य मारीन रावण ऐसे बोलता लक्ष्मण दशानं नाही बरं का. मग म्हणले मला राजा रावणाने पुन्हा बोलायला सुरुवात केलं. ऐका लक्ष्मणजी म्हणू लागले राजा रावण माझा जर बाण सुटला ना सैन्य सगळ्या तुझ्या सैन्याबरोबर राजा रावण तुला संपून टाकेल असं लक्ष्मणजी बोलल्याबरोबर राजा रावणाची तळपायाच्या मस्तकाला गेली. अतिशय राग आला आणि रागाच्या भरात राजा रावण पुढे काय करू लागले. समुख लक्ष्मणी लक्ष्मण रावीने विंदाले दुर्दर्बान एक त्रिदा भेदून लक्ष्मण लघु हस्ते. लक्ष राजा रावणाने लक्ष
धनुष्याला बाण लावलेला आहे. भर 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 एका मागून एक पहिला दुसरा तिसरा असं बाण सोडू लागलेला आहे. लक्ष्मणजीने बी पहिल्या धनुष्याला बाण लावला आणि राजा रावणाच्या बाणाचं खंडन करू लागले. त्रिदाचे दिले बाण संपूर्ण त्याने शोभाला दशानन लक्ष्मणावरी आपण कोटी कोटी बाण वर्षला. 3 वेळेस बाणाचं असणार खंडन लक्ष्मणजीने केलं. राजा रावण असणारा परत रागावला आणि रागून पुन्हा म्हणले असणारा कोटी बाण भर 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 बाण सोडू लागला. लक्ष्मणजी बघू लागले. लक्ष्मण निवारी जवा बाण जवा विंदीला विभीषण सुग्रीव विंदो नियाजान लक्ष्मणजी जवळ जवळ बाणाचं असणारं निवारण करतात, खंडन करतात. तोपर्यंत राजा रावण बाण सोडत होत्या. तेवढ्यात राजा रावण म्हणला किती बी बाण सोडलं तरी लक्ष्मणजी त्या बाणाचं खंडन करतात. सारा बाजूला लक्ष्मणजीला बाजूला सारलं. नियम म्हणले लक्ष असणाऱ्या सौमित्र लक्ष्मणजीवर न धरता विभीषण काकावरच नियम राजा रावणाने धरला. विभीषण काका कडबाण सोडू लागले. तेवढ्यात वानर मंडळीला पण बाण लागू लागले. अग्न्यार्क तेजस्वी बाण क्रोध घेऊन रावण दशग्रीवा गर्जोन रघुनंदन विंधीला. अग्नीसारखा तेजस्वी बाण राजा रावणाने धनुष्य बाणाला लावला गेला. राग आलेला होता आणि त्या रागाने म्हणजे धनुष्याला बाण लावण्याची गर्जना केली. राजा रावणाने ओ प्रभू रामचंद्र आवाज टाकला. लक्ष्मणजीला बाजूला, विभीषण काकाला बाजूला, पण मधनच प्रभू रामचंद्राकडे राजा रावण वळाला. येता रावणाचे बाण रामे सांडिले छेदून ते काळी अति निर्वाण दोघाही रण मांडिले. तिकडून असणारा प्रभू रामचंद्राने आलेला राजा रावणाचं बाण बघितलं आणि प्रभू रामचंद्राने धनुष्याला बाण लावला. सर्वच्या सर्व बाणाचं खंडन राजा रावणाचं केलं. दुर्धरस दोघांचं युद्ध लागलं. आटातटीचं युद्ध. दोघे वीर विचक्षण एरांचे घ्यावया प्राण लघुला घरविंदती बाण हस्तविंदान दाऊली. दोघंच्या दोघं असणारे हुशार आहेत. हुशार का माऊली सुद्धा म्हणतात ह्या दोघांसारखं युद्ध होणेही नाही फुलही नाही कोणाचं. अतिशय दोघांचं युद्ध. जैसे राजा रावण आणि प्रभू रामचंद्र झुंजले. जसं प्रभू रामचंद्राचं आणि राजा रावणाचं युद्ध आहे तसं दुसऱ्याचं कोणाचंच झालं नाही युद्ध. त्यांच्या युद्धाला कुणाचीच उपमा देता येत नाही की ह्यांच्यासारखं ह्यांचं युद्ध झालं म्हणून असं मानताच येत नाही. असं हे दोघंच्या दोघं अतिशय हुशार तरबेज असणारी दोघंच्या दोघं राजा रावण आणि प्रभू रामचंद्र एकमेकाचा प्राण घेण्यासाठी आपले हात चलाकी असेल, हात कौशल्य असेल, जी काय रणांगणाच्या ठिकाणचं ज्ञान असेल, धनुर्विद्यामध्ये जी काय असणार त्यांनी पारंगत केलेलं ज्ञान असेल ते ज्ञान एकमेकाला दाखवू लागले. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. प्रभु रामचंद्राय नमः. श्री रामाची निज गती पावे मन बुद्धी चित्तवृत्ती रावण बापुडे ते किती कैचारीती पावेला. कुठलं वाचलं? 62 घ्या. 62 नाही, 62 झाले. 62 झाली. श्रेष्ठ राम उठवला राम राम उठा सांगितलं होतं. उठावला रावणावरी. राम उठवला रावणावरी रावण उठवला रामावरी युद्ध मांडले जीवावरी परस्परी झगटले. असो प्रभू रामचंद्र असणाऱ्या राजा रावणावर आवेशाने जाऊ लागलेले आहेत. राजा रावण प्रभू रामचंद्रावर आवेशाने जाऊ लागलेले आहेत. दोघांची जी काय भांडण मांडलं आहे दोघंचे दोघं आपापल्या जीवावर बेतलेले आहेत. बरं का कथात मनुष्य जन्माला आल्यानंतर कुठलंही काम करायचं तर जीवावर उठून माणूस करतो आणि तशा प्रकारचा असणारा आपल्या असणाऱ्या जीवावर उदार होऊन उद्याचा असणारा जे काय लक्ष्मण शक्तिमुक्त उत्सव आहे त्या उत्सवानिमित्त रविवारी सकाळी 6 वाजता महाप्रसाद आहे. त्या महाप्रसादासाठी तन्मय शिराळ या राम भक्तांनी 101 रुपये देणगी दिलेले आहे. धन्यवाद. त्याच्यानंतर किसन गाताची वाडी या राम भक्तांनी सुद्धा 501 रुपये देणगी दिलेले आहे. धन्यवाद. त्याच्यानंतर धनंजय सिदोडकर या राम भक्तांनी सुद्धा
उद्याच्या कार्यक्रमासाठी फुलाची पाकळी आपलाही रामकार्यामध्ये सहभाग असावा म्हणून धनंजय शिगडकर या रामभक्तांनी 501 रुपये देणगी दिलेला आहे. धन्यवाद. प्रभू रामचंद्र त्यांचं कल्याण करो. विचित्र मंडळे ती नाही तुमची चाल तुमची बदल जरा आता बाजारी लक्षातच येत नाही. विचित्र मंडळे विचारत लघु लागले बाल भिंदित हे रायराजा करावया गात रणी उन्मत्त मातले. रणांगणाच्या ठिकाणी रण आवेशाने दोघंचे दोघं उन्मत्त झालेले. उन्मत्त म्हणजे माजल्यासारखे झालेले. माजून गेली दोघंचे दोघं म्हणजे असणारे हुशार असणारी विचित्र येड्यासारखे इकडून तिकडे एकमेकाला मारू लागलेले आहेत. ते आपलं जे काय असणारे कौशल्य रणांगणाच्या ठिकाणचं एकमेकाला दाखवू लागलेले आहेत. तू संपतोय का मी संपतोय, तू जिंकतो का मी जिंकतोय, ह्या आवेशाने दोघंच्या दोघं एकमेकाला मारू लागली. रावण राणी रणमोत श्रीराम राणी सावचित्त दशशिराचा करावया गात संदीपात साठोपे. इकडं राजा रावण रणाचं मदत त्याला चाललेला आहे. त्या रणमनामध्ये उन्मत्त झालेला आहे राजा रावण. कसं मी बाण सोडायला लागला, कोणाला येईन त्याला मारायला लागला. निम्यातनं ह्याला धरायचं तर त्याला सोडून द्यायचं ना. आपलं नाही का भांडण एक बरोबर असतंय, मध्ये कोणाला त्यालाच भांडते. हा तसा राजा रावण म्हणले दचकल्यासारखं येण्यासारखंच करायला लागले. त्यांचे सगळं भांडण आणि तुमचं काय समज आमच्या भांडणामध्ये यायचं झाला. तिसऱ्याला धरायला लागला राजा रावण. म्हणजे असा रणांगणाच्या ठिकाणी उन्मत्त झालेला राजा रावण. पण प्रभू रामचंद्र रणांगणाच्या ठिकाणी सावध आहे, चित्ताच्या ठिकाणी सावध आहेत. का आपण कोणाबरोबर भांडण आहे त्याच्याबरोबरच भांडण करायचं. बाकीची काही बाकीची भूमिका घेत असतील, काही असणारे सोडवायचा प्रयत्न करत असतील, काही मिटवण्याचा प्रयत्न करत असेल, अशा प्रयत्न करत असतात. पण आपलं तिकडं नसणार सोडवायचं त्याला भांडण. तसं नाही प्रभू रामचंद्र. चित्ताच्या ठिकाणी सावध आहेत प्रभू रामचंद्र. जेणेकरून राजा रावण सापडला की राजा रावणाला उडवायचं हाच विचार प्रभू रामचंद्र करत आहेत. श्रीरामाची निज गती न पावे मन बुद्धी चित्तवृत्ती रावण बापुडे ती किती कैशरीती पावेला. श्रीरामाची गती सापडली का वाजपर्यंत कुणाला? वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती. वेदांना सुद्धा पार कळाला. सहस्त्रमुखांचा वर्णिता भागला तो तेशी झाला हर्ष. 1000 मुखाच्या शेषाला असणाऱ्या प्रभू रामचंद्राची गती सापडायची म्हणजे तर त्याला पर्यंत आजपर्यंत सापडली नाही. पण तो सापडतो परत एकाच ठिकाणी. कुठं? जिथं भगवंताचं नामसंकीर्तन चाललं असतं. यत्र माझं भक्त गायती तत्र तत्र माय तिष्ठती. जिथं भक्त गायन करत असतात तिथं भगवंत उभा असतात. म्हणून असणार ब्रह्मादिकाच्या नये ध्यानात या कीर्तनाच्या सोय. ब्रह्मादिकांना सुद्धा ध्यानात न येणारा प्रभू रामचंद्र मनाला अक्कला जात नाही, चित्ताला अक्कला जात नाही, बुद्धीला अक्कला जात नाही प्रभू रामचंद्र. मग त्या बापुड्या राजा रावणाला अहंकार मन बुद्धी चित्त तिघाला सापडत नाही देव. आणि अहंकाराला सापडलं का? निवडू काय चालू सापडलं का? अहो आपल्याला उद्याच्या ऐकायचंय. प्रभू रामचंद्र कुठं कुठं लपले हनुमंतराय सांगतील. अनेकांना सापडलं नाही. 10 अवताराची कथा आहे सांगतील असणारे हनुमंतराय. तिथं लपला पण मी पट्ट्याने ओळखीला तिथून पळून गेला. अशी सुंदर कथा नाही का उद्याच्याला आपल्याला ऐकायचंय. तसं मन बुद्धी चित्त तिघांना सापडत नाही प्रभू रामचंद्र. सापडतात का? किती बी चित्त एकाग्र करा सापडत नाहीत प्रभू रामचंद्र. का तर पाणी त्याला रंग कैसा जिसमे मिला वैसा. आता चित्ताच्या ठिकाणी चिंतन कथेचं चालू आहे. च्या दिसला गेलं चित्त 10 नाही त्यांचं जाऊ दे. आपण वाटतं त्याने असं धावा होती चित्ताची. मग असं जर चित्ताची धावा जर झाली छाकडं जर चित्त केलं हा तुम्ही चित्त जर गेलं तर अशाने प्रभू रामचंद्र सापडतील का? सापडतच नाहीत म्हणजे असणार. आणि मन तर कसं आहे बैसल जयावरी सैराट ते जाय. न प्रतिभ्रमण धाई दिशा. मन कधी स्थिर होईल सांगताय, कधीच थांबत नाही. अतिशय चंचल मन आहे. त्या मनाला प्रभू रामचंद्र सापडत नाहीत. त्या बुद्धीला प्रभू रामचंद्र सापडत का तर अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणी पालटाची रंग जवळ धरू जाता संगत होतो होया. बालबुद्धीत अनेक प्रकारचे विचार येतात. बुद्धीला असणारी चेतना अनेक प्रकारची मिळवली जाते. त्याच्यामुळे बुद्धी तिकडं
लगेच फाकली जातील. म्हणून मन बुद्धी चित्ताला प्रभू रामचंद्र सापडत नाहीत. इथं अहंकार रूपी राजा रावणाला कसे सापडतील? अहंकार म्हणजे गर्विष्ठ. अशा गर्विष्ठ माणसाला देव सापडलं का? म्हणजे लय दिवसाचा सापडत असता तर अंबानीच्या घरी देव ठेवला असतात राहिला असता. आपल्याकडे आलं बी नसतं तिथपर्यंत प्रभू रामचंद्र आलं असतं का? मंत्र असणार प्रभू रामचंद्र. कोटी रुपयाचे हिरे लावलेत त्या प्रभू रामचंद्राच्या. असं असणारे प्रभू रामचंद्र राजा रावणाला कसे सापडतील? कसं पावतील? म्हणले पावणारच नाहीत. म्हणले वाचा पदाती राम रती रावण मंडळे करिता सवे दक्षिण रथेची मला दशानन रघुनंदन टोपे. पायी प्रभू रामचंद्र आहे, रथामध्ये राजा रावण आहे आणि राजा रावण प्रभू रामचंद्र मध्ये उभा. प्रभू रामचंद्राच्या भोवती प्रदक्षिणा जशी आपण घालावी तसे रथ गर 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 फिरवायला चालू केलेले आहे. कधी उजवीकडून रथ फिरवतोय, कधी डावीकडून राजा रावण रथ फिरवून प्रभू रामचंद्राला मारतो. पण प्रभू रामचंद्र काय त्यांना म्हणले असणारा सापडे नाही गेलं. राजा रावण प्रदक्षिणा मारून मारून दमून गेला. प्रदक्षिणाला सुद्धा नियम असतो बरं का? प्रदक्षिणाला सुद्धा नियम आहे. आता राजा रावणाने प्रदक्षिणा घातल्या, आपण प्रदक्षिणा घालतो. कुठे कधी घालतो? कधी घालतच नाही. नुसतं बाहेर लोटांगण म्हणतो, लोटांगण बी घालत नाही. उगा आपल्या भोवतीत प्रदक्षिणा घालतो. पण आपल्या भोवती प्रदक्षिणा कधी घालायची असते? ज्यावेळेस मंदिराला आपण प्रदक्षिणा घालेल त्यावेळेस परत आपल्या भोवती घालायची. त्याला प्रदक्षिणा पूर्ण झाली म्हणतात. नंतर आपण नुसतं प्रदक्षिणी मग त्याला याला घातला म्हणते. याला नंतर ती बारकी पूर्ण नाही का खेळताना बघा अशी खेळत असते ती आणि एकाला गोल रिंगण वाटते ती. त्याला काय म्हणते ती? म्हणायचं नसतं याला बी ती गोल गोल त्याच्यात टाकलं म्हणते. ते का नाही? मग ती बाहेर कसं रिंगणात टाकलं म्हणा. मग कसं रिंगणार? मग तसं आपण बी रिंगणार. मग त्याच्यासाठी एक लगे आपल्या भोवती असणार अशी फिरी मारायची, त्याला प्रदक्षिण. तसं राजा रावणाने कित्येक प्रदक्षिणा मारल्या, चक्रावून गेला, भांबावून राजा रावण गेला. पण प्रभू रामचंद्र सापडे ना. राम रावणाचे राणी पाणी ती अंधकार इकडून प्रभू रामचंद्राचं बाण, तिकडून राजा रावणाचं बाण. दोन्ही बाणाचं झालं म्हणजे असणार छप्पर झाल्यासारखं झालं. सूर्याचं किरण पृथ्वीवर येण्याचं बंद पडलं. घडत असा अंधार पृथ्वीवर पडला. प्रभू रामचंद्र राजा रावणाला दिसणार आणि राजा रावण प्रभू रामचंद्राला दिसणार. एकमेकाला दिसणार. मग नाही दिसला की अंधाराचा फायदा घ्या डुकली. श्रीरामाची हस्तीची मुद्रिका पैदे का श्रीराम आणि दशमुखा जीवदाचा संग्रामी. मग कसं दिसत नव्हते, कसं युद्ध करत होते? अंधाराचा फायदा घेऊन एकमेकाला मारायचं म्हणजे का? नाही म्हणजे त्यावेळेस अंधार पडलेला जरी असला बाकीच्यांना एकमेकाला दिसत नव्हती. पण प्रभू रामचंद्राच्या हातातली बोटातली जी काय अंगठी होती त्या अंगठीचं तेज पसरलं होतं आणि त्या तेजाच्या प्रकाशाने म्हणजे असणार राजा रावण आणि प्रभू रामचंद्र आपापल्या असणारा जी काय आवेश आहे ते आवेश एकमेकाला दाखवत होती, प्रकट करत होती. फक्त एवढं तेज प्रभू रामचंद्राच्या हातात बोटात आहे. काय तेज असं? मुद्रिका कळलं ना? मुद्रिका काय? अंगठी. मुद्रा म्हणजे ते ठसा असतो बघा. शिवाजी महाराजांचे का नाही शिवराज्य ती काहीतरी असं आहे असणार. तशा प्रकारच्या असणाऱ्या त्या प्रभू रामचंद्राच्या तेजाने, अंगठीच्या तेजाने दोघांचे दोघं युद्ध करत होते. म्हणतात परस्परे घेवाया प्राण संधी पाहती दोघे जण, दोघे संग्रामी विचक्षण रण परवीन धनुर्वाडे. एकच तटीवर दोघं पडलेले आहेत. तू तरी मरण नाही तर मी तरी मरण. जाऊ दे काय आज नाही तर उद्या तरी मरायचीच की आहे का नाही? भाई मरून कोणीतरी 7 दिवसातच मारायची. राजा रावण म्हणला कालच सुनबुनी गेली, सासरे पाटील 7 दिवस जाऊ द्या बाबा म्हणजे असणार. मरू दे तर मरू दे म्हणजे असणार. मी तरी म्हणणार प्रभू रामचंद्राला तरी मारू. अशी दोघंच्या दोघं आपापल्या संधीची वाट पाहतात. कोण कधी मरते, कोण कधी आपल्या वाहनाने पडेल असं दोघंच्या दोघं वाट पाहत होती. आणि दोघंच्या दोघं रणांगणाच्या ठिकाणी अतिशय बुद्धिवान आहे.
चतुर आहेत, दरवेश आहेत, हुशार आहेत, नेणे आहेत, बरोबर एकमेकाची चलाकी ओळखतात, कौशल्य ओळखतात म्हणजे असणारा आणि अतिशय हुशार रणांगणाच्या ठिकाणी धनुर्विद्यामध्ये असणारे दोघंचे दोघं आहेत. दोघे धनुर्विद्यानी पुरण, दोघे शस्त्र अस्त्र प्रवीण, शस्त्र प्रेरणा निवारण, दोघे जण दोघांच्या दोघं असणाऱ्या धनुर्विद्यामध्ये पारंगत आहेत. धनुर्विद्या म्हणजे धनुष्यबाण कसा चालवायची ती विद्या दोघाला बी होती, दोघालाही कळत जाणती म्हणजे कळत होतं दोघांच्या दोघाला म्हणजे असणार. शस्त्र आणि अस्त्र चालवण्यामध्ये सुद्धा दोघांचे दोघं हुशार होते. समजा तिकडून अग्नीचं अस्त्र आलं तर इकडून पाण्याचं अस्त्र सोडायचं असं एकमेकाला ज्ञान होत असतं शस्त्राचं म्हणजे असणार. आणि बरोबर शस्त्राचं आणि अस्त्राचं एकमेका निवारण म्हणजे करत होते. बघणारे टक लावून बघू लागले. एके छेदी ती एक बाण, तीन बाणी तीन बाण, दाही छेदी ती दा बाण, दोघे जण भूवेधी. दोघांच्या दोघा अतिशय अचूक नियमाचे, अचूक नियमच हुकला जात नाही त्यांचा म्हणजे असतं. तिकडून एक बाण आला की इकडून एक बाण सुटलाच, तिकडून 3 बाण सुटले की इकडून 3 बाण येणारच, तिकडून 10 बाण आले की इकडून 10 बाण यायचे. अशा प्रकारे दोघांच्या दोघा आपलं लक्ष एकाग्र केलेलं आहे, केंद्रित लक्ष करून एकमेकाच्या बरोबर बाणाचं खंडन करत आहे. आदट दाटू गे वीर धीरे, सफळ हाती बाण मारे, राणी नाम सरती माघारे, दोघे गजरे गरजोनी. दोघांच्या दोघा असणारे शूरवीर असणारे, आदट न घाबरणारे अशा प्रकारचे दोघंचे दोघं वीर आहेत म्हणजे असणार. आणि आपला असणारा जी काय हात चप्पळ हाताने असणारा एकमेकावर एकमेक असणारा वाहन सोडत आहेत, एकमेकाला गर्जना करून. दमला काय बरोबरचा आयशियामध्ये राजा रावण, दुर्दर्शन जोनिया बाण, लक्षणीय रघुनंदन, विधिया साठोबे. मग असं दमलाच का म्हणल्याबरोबर असणारा राजा रावणाने बघितलं, धनुष्याला बाण लावला, लक्ष बरोबर रामचंद्रावर केलं. जेवढी ताकद आहे ना तेवढी असणारी आपली ताकद बाणावर लावली आणि कोणाडीवर लावली, कोणापर्यंत ओढली, बाण भारत दिशी बरोबर रामचंद्रावर सोडला. त्याचे निवारोनी बाण, रामे वंदिले शरण दारुण, रते सहित रावण, नेला उडून आकाशा. जवा जवा प्रभू रामचंद्राने धनुष्याला बाण लावलेला आहे आणि राजा रावणाच्या बाणाचं खंडन केलं तर केलंच, पण प्रभू रामचंद्राचा बाण पुढे सरकला बरोबर राजा रावणाच्या रथाच्या चाकावर बसला आणि चाकासहित प्रभू रामचंद्राने राजा रावणाचा रथ आकाशात उडवला, आकाशात गरगर फिरायला लागला. बाण पिसारियाचा वारा, रथ भावे गरगरा. रावले निवारुनिया शरा, रहवारा थांबविला. निस्त्या प्रभू रामचंद्राच्या बाणाची हवा त्या राजा रावणाच्या रथाला लागायला लागली आणि फॅन लय उकडायला लागलाय म्हणून प्रभू रामचंद्राने घामाला असेल म्हणजे रथाचा वाराच लागावा आपल्याला. रथ गर 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 फॅन सारखा वर फिरायला लागला. राजा रावणाने बघितलं गेलं, त्यांनी व्यसनाला धनुष्याला बाण लावला आणि ज्या बाणाची हवा लागून रथ गर गर फिरत होत का त्या बाणावर नियम धरला. राजा रावणाने बरोबर बाण सोडला आणि बाण उडल्याबरोबर राजा रावणाचा रथ जिमनीवर आला. रामे वंदोनिया बाण, विंधोनी म्हणा, वंदोनी नाही, विंधोनी. रामे विंदोनिया बाण, राणी उडाविला गजानन, त्याने खवळला रावण, अस्त्र निर्मल सोडिले. आपला रथ प्रभू रामचंद्राने आकाशात उडवला, ते उडवला भिरभिर
रागच आला की राजा रावणाला, माझा अपमान, माझ्या रथाची अशी हेळसांड केली, रागाच्या भरामध्ये धनुष्याला बांधवला आणि बाणावर म्हणजे आता कुठल्या अस्त्राचं प्रयोजन केलं वाचा. रावण जपोनी समत्र अस्त्र पेरिला सूर, त्यापासून जीव क्रूर अति दुर्धर चालिले. मग राजा रावणाने धनुष्याला बांधवला आणि बाणावर मंत्र म्हणले. आणि काय मंत्र म्हणले माहिती का? आय कुंभकर्ण, उठ रे कुंभकर्ण. अनेक राक्षसांची नाव घेतली, अकबक असतील काय, राजा कुठल्याही राक्षसाचं तुम्हाला ध्यान येईल त्या राक्षसाचं नाव घ्या. असं राजा रावणाने राक्षसांची ध्यान केलं, बाण सोडला आणि राक्षस झोपीत माणसं उठावी का तसं तटातट उठून उभा राहिली. उरकाच्या मुख सिंह व्याघ्र काका कंकात गिध घार वडवावर हा महाकर सर्प विकार धुंदवात. आसुर म्हणलं, आता आसुराचा अर्थ तर राक्षस घ्यायचं, पण हिथं तर हिंस्र प्राणी चाले, क्रूर. कोण कोण आलं? अहो कोल्हाला, हत्तीला, सिंहाला, वाघाला, कावळा सुद्धा आला, गिधाडाला, घाराला म्हणजे असणार, एवढंच नाही म्हणजे असणार, वऱ्हा डुक्कर सुद्धा आलं, खर म्हणजे गाढव सुद्धा आलं आणि नुसतं फुंग फुंग करीत साप सुद्धा रणांगणाच्या ठिकाणी बाणाच्या मंत्रावर उतरले. निळाला कुळ दंश कुकुट क्रूर श्वापदांचे श्वापदाय, श्रीरामावरी आचाट सोडी दशकंठास्त्र योगे. अहो मुंगूस सुद्धा आलं तिथं म्हणजे असणारा, कुकुट म्हणजे कोंबडा बी आला, कोंबडा बी. बघा एवढं असणार प्राणी, हिंस्र प्राणी, क्रूर असणारे प्रभू रामचंद्राला चावण्यासाठी म्हणजे बिबट्या सुद्धा राजा रावणाने बाणाचा मंत्राचा प्रयोग करून प्रभू रामचंद्रावर सोडले. मारावया रामा रावण कोण काळी जाना सर्प प्राय विंदी बाणा अंगवाना डोगे. राजा रावण अतिशयावेशाने खवळलेला, धनुष्याला बांधवलेला आणि त्या बाणावर मंत्र कशाचा क्रूर असे हिंस्र प्राण्याचा असणारा टाकलेला आहे आणि पशु पक्षी असणारे, हिंस्र असणारे सर्वचे सर्व पशु पक्षी तिथं असणाऱ्या आवाज करीत शिवची ख्याव खाव हाव करीत असणाऱ्या प्रभू रामचंद्रावर चाललेले आहेत. पुढे काय केलं तर एकच वली, असुरात्र महाघोर एका देखोली अति क्रूर. अचूक संधानी रामचंद्र तेने अग्नि अस्त्र सजिले. प्रभू रामचंद्राने बघितलं आपल्याकडे असं हिंस्र प्राणी येत आहेत, सगळे आवाज करत येत आहेत, डरकाळ्या फोडीत येत आहेत. प्रभू रामचंद्राने बघितलं, पण ज्याचा कधी नियमच चुकत नाही असे संधानी असणारे प्रभू रामचंद्र, त्या प्रभू रामचंद्राने धनुष्याला बांधावला आणि बाणावर अग्नीचा मंत्र म्हणले. आता अग्नीचा मंत्र म्हणजे बाण सोडणार, बाण सुटल्याबरोबर असणाऱ्या त्या प्राण्यांचं काय होणार पुढे ऐका. श्री गणेशाय नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. आसुरास अति क्रूर चालिले, सिंह वक्र व्याघ्र रामे सोडून अग्नि अस्त्र केले समग्र भस्मांत. कथेचं अनुसंधान ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगताय. राजा रावण आणि भगवान श्रीरामचंद्र यांच्यामध्ये निर्वाणीचं युद्ध सुरू आहे. त्या युद्धामध्ये रावणानं अनेक प्रकारचे असुर अस्त्र सोडलेले होते, अनेक प्रकारचे श्वापद होते, त्याचंही अस्त्र सोडलेलं होतं. मग सिंह आहे, पुरक आहे, व्याघ्र आहे, अशा पद्धतीचे क्रूर जीवघाती प्राणी आल्यानंतर भगवान श्रीरामचंद्रांनी अग्निबाण सज्ज केला आणि ती सगळे अस्त्र भस्म केले. आश्रे निवारोनिया अस्त्र निद्रा योदा श्रीराम चंद्र हे देखो
कोणिया दस शिर क्रोधे धुरंधर खवळला. अस्त्र भयानक अशा प्रकारचे अस्त्र होते. भगवंताने अग्नी अस्त्र लावलं आणि जी काही आलेली रावणाची अस्त्र होती ती सगळी रामचंद्राने तोडून टाकली. त्याच्यानंतर राजा रावणाला भयंकर राग आला. माझे अस्त्र निज निर्वाण रामे सांडिले छेदोन येणे रावण अति दिन म्लान वदन पै झाला. रावणाने विचार केला माझे अस्त्र निर्वाण होते ज्याचं निवारणही करता येत नाही असे अस्त्र मी सोडलेले होते पण ती अस्त्र रामचंद्राने तोडून टाकले. त्याच्यामुळे रावण अतिशय दीन झाला खाली मान घालून बसला. असुरास्त्र केले व्रतारणी मारी नरगुण आता 5 बाणे विंदिले माता लघुला गवता सटोपे. आणि जी काही असुरास्त्र होत ते असुरास्त्र वाया गेलं. रामचंद्राने त्याचं छेदन केलं. रावणाला राग आलेला आहे आता रामाला मारावंच म्हणून लघु लाघवतेनं हस्तचलाखीनं रावणानं 5 बाण भगवंताच्या कपाळावर सोडले. कमळ माळ मनोहार तैसे मस्तकी शोभती शरा. वेतान पवे श्रीरामचंद्र निदडा वीर संग्रामा. रावणानं सोडलेली 5 बाण रामचंद्राच्या कपाळावरती विंधान केलं लक्ष केलं आणि सोडले. त्या बाणाचा परिणाम त्याची व्यथा भगवंताला झालीच नाही. तशा मस्तकामध्ये गळ्यामध्ये कमळाच्या माळा घालाव्या. कमळाच्या माळा घातल्यानंतर मनोहर दिसतो तशा पद्धतीने रामचंद्र शोभून दिसू लागले. पुष्प प्राय लागले बाण तेने लागला रावण जळो माझी अंगवन रघुनंदन ढळेना. रावणाने विचार केला धुरधर अशा प्रकारचे बाण सोडलेले होते आणि ते बाण रामाला फुलासारखे लागले. माझ्याकडे काहीच ताकद नाही. ताकदी जळो म्हणले काय करायचंय असल्या ताकदीला. आपण एवढे निर्वाणीचे बाण सोडायचे आणि ते बाण रामाला फुलासारखे रागायचे. काय करायचंय आपल्या ताकदीला. रावण बोलू लागला निर्वाण बाणाचा आघात उघडा अंगी श्रीरामा सात माझा न चले पुरुषार्थ चिंताक्रांत रावण. आणि रावण विचार करू लागला निर्वाण बाणांचा आघात आहे. आघात काय साध्या बाणांचा आहे का निर्वाणीचे बाण आहे ज्याचं निवारण सहज करता येत नाही असे बाण सोडलेले आहेत. आणि ते बाणाचा आघात रामचंद्र उघड्या अंगाने सहन करतो. आपल्याकडे जेवढं कव चिलकत आहे तेवढं रामाकडे आहे का. उघड्या अंगाने त्या ठिकाणी सहन करतो एवढे आघात. काय करायचं माझ्या ताकदीला म्हणून रावणाला चिंता वाटू लागले. रावणाचे 5ही बाण श्रीराम मस्तकी देखोन सौमित्र शोभला दारुण धनुष्य बाण वाहिले. रावणाने सोडलेली 5ही बाण रामचंद्राच्या कपाळावरती बघितली लक्ष्मणानं. लक्ष्मणाला भयंकर राग आला. माझ्या समोर माझ्या असणाऱ्या देवाला यानं बाण मारले म्हणून लक्ष्मणाला राग आला. अतिशय क्रोधानं लक्ष्मणानं हातामध्ये धनुष्यबाण घेतलं. रावणाच्या दिशेने निघाला. धनुष्य वावोनी लक्ष्मण गोनी लाविले 7 बाण क्रोध लक्ष्मणिया रावण विंध्या पण विचार करू लागला. लक्ष्मणानं हातामध्ये धनुष्यबाण घेतलेला आहे. 7 बाण ते असणाऱ्या धनुष्याला लावले. रावणाकडे लक्ष केलं आणि रावणाच्या अंगावरती 7 बाण लक्ष्मणजीने सोडले. लक्ष्मण बाणांच्या कडाळी रावण पडली आजा पडी काढो विसरला तो ओढी चेतना वेडी होऊन या ठेली. आणि लक्ष्मणजीने बाण सोडले. त्या बाणाच्या वेगानं राजा रावणाच्या डोळ्यावर झापडी पडली. आपण बाण काढावा धनुष्याला लावावा
लक्ष्मणावरती सोडावं सगळं विसरला. झापडी पडली डोळ्यावरती त्याच्यामुळे त्याला काहीच लक्षामध्ये येईना. तेवढ्या वेळामध्ये लक्ष्मणाचे बाण आले. दोन शिर संयुक्त बिरवी लंकानात तो छेदोनिया त्वरित संग्रामात पाडिला. आणि असा असणारा रावण आहे, त्रैलोक्यावरती दरार आहे आपल्या ताकदीचा, आपल्या पुरुषार्थाचा. आपण कोणालाच ऐकत नाही असं आपलं ब्रीद आहे. आणि असं असताना मी या दोन मानवी लोकांनी, राम आणि लक्ष्मणांनी वेळा करून सोडलं राजा रावणाला. आज दोघांपुढे आपलं काही चालत नाही असा विचार करू लागला. दुसरा येताची शर मुकुट कुंडले मनोहर सार त्यांचे छेदोनी शिर रणी सत्वर पाडिले. लक्ष्मणजीने बाण सोडले होते एकदाच 7. दुसरा बाण आला. दुसऱ्या बाणाने मुकुट राजा रावणाचा उडवला डोक्यावरचा. कानातली कुंडले तोडून टाकले. जी सारथी आणलेला होता एक, त्याचंही शिर त्या ठिकाणी उडवून त्यालाही मारून टाकलं. असं विंदाण लक्ष्मणजींनी केलं. पताका झल्लरी मुक्त फळांच्या माळा थोरी छेदोनी ह्या पाडिल्या दरेवरी बाणागरी सोंगित्रे. लक्ष्मणजींनी सोडलेले बाण होते. त्या बाण त्या ठिकाणी छत्र आहे, पताका आहे. खंड झाला आपला 8-10 दिवस झाले. बरं असू द्या. मुक्त फळ आहेत ती सगळं जी रावणाचं ध्वज होता, छत्र होतं, लक्ष्मणजीने तोडून टाकला. लगो लागवे लक्ष्मण सव्यापस वेदो विंदोनी बाण रावणाचे धनुष्य बाण रणीचे दोन्ही पाडिले. लघु लाघवते ना, अतिशय हस्त चलाकीना लक्ष्मणानं रावणाच्या हातातलं जे काही धनुष्य होतं, धनुष्य बाण भाता सगळं हातातल्या हातात तोडून टाकलं. सगळं रथ त्या ठिकाणी तोडला, ध्वज तोडले, पुन्हा मुकुट कुंडले सारथी सगळं रावणाला विरत लक्ष्मणाने केला. निळ मेघ पडी पाडे पवन वेगी जोड्या जोडे रावण रथाचे घोडे मारिले रोकडे विभीषणे. शक्तीचं साथ आहे. विभीषणाने राजा रावणाच्या रथाचे घोडे मारले म्हणून राग आहे. ही शक्ती कशा विभीषणावर शक्ती सोडायची होती, पण प्लॅनिंग चुकलं आणि आडवा लक्ष्मण आला म्हणून शक्ती लागली. चुकलं कसं प्लॅनिंग? विभीषण काय करा वाचवायचं म्हणून लक्ष्मण आले आडवे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या विभीषणजी वाऱ्याच्या वेगानं चालणारे ज्याचे घोडे होते, निळसर रंगाचे घोडे, असे असणारे रावणाच्या रथाचे घोडे, आणि ते घोडे विभीषणानं मारले. ऐका, विभीषणे विंदोनिया बाण वारुवांचा घेतला प्राण त्याने बंधुवरी रावण काळ रूपे पूर्ण क्षोभला. आणि विभीषणाने राजा रावणाच्या रथाचे घोडे मारले म्हणून रावणाला भयंकर राग आलेला आहे. लक्ष्मणाने एवढं सगळं केलं पण त्याचा राग आला नाही, कारण तो शत्रूच आहे. त्यानं काही करू द्या, रथ तोडू द्या, सारथी मारू द्या, ती त्याचं काम करायला. पण विभीषण, ह्या विभीषणाचं सांभाळ मी केला, ह्याचे लग्न मी लावून दिले, सगळं संसार ह्यांचा मी उभा केला, माझं घोडं मारले. त्याच्यामुळं सगळे असणाऱ्या त्या ठिकाणी भयंकर राग राजा रावणाला आलेला आहे. आणि म्हणून आपल्या भावावरती काळ रूपानं त्या विभीषणाच्या नरडीचा घोट कधी घेतोय अशी अवस्था राजा रावणाची झाली. सांगा की मग जवळी असता लक्ष्मण करून शके अंगवण मुसून या रावण उगाचा पण राहिला. आणि विभीषणाला मारायचं होतं, जीवच मारायचं होतं, पण काय करावं, लक्ष्मण जवळ आहे. आणि लक्ष्मण जवळ आहे म्हणून रावणाची ताकद चालत नाही. एकदा का लक्ष्मण बाजूला झाला की लक्ष्मण झाली या परता
करीन बिभीषणाच्या घाता. एकदा लक्ष्मण बाजूला झाला की बिभीषणाला मारायचं, पण लक्ष्मण बाजूलाच होत नव्हता आणि लक्ष्मणाच्या पुढं रावणाची ताकद चालत नव्हती असं रावण विचार करू लागला. निधड्या सुर लक्ष्मण रणी गांजोनिया रावण विरती करो निया जाण पायी संपूर्ण पळविला. निधडा शूर असणारे लक्ष्मण जे होते राजा रावणाला रणांगणामध्ये गांजून टाकलं. सगळे असणारा विरत केलं, रथच त्याचा सगळा नाहीसा केला. काय ठेवलं होतं, घोडे मारले, सारथी मारला, ध्वज मोडला, सगळा रथ त्या ठिकाणी भंग केला आणि विरत राजा रावणाला करून टाकला. विजयी झाला सौमित्र वानर करीती जय जयकार राम नामाचा गजर नांदे अंबर कोंदले. राजा रावणाला पळवून लावलं मोकळ्या केसानं. केस मोकळी सोडली होती, पायामध्ये वाहन नव्हते. अशा अवस्थेमध्ये रणांगणामधून पळून जावं लागलं रावणाला आणि मग अशा पद्धतीने विरत करून पळवून लावला. म्हणून लक्ष्मणजीचा विजयी झाला, रणांगणामध्ये विजय मिळाला. विजय मिळाल्याबरोबर सर्व वानरांनी रामनामाची गर्जना केले. एका जनार्दना शरण युद्ध झाले अति निर्वाण रावणे मारिता बिभीषण हे शक्ती लक्ष्मण साहेल. आणि ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत निर्वाणीचं युद्ध आता झालं, भयंकर युद्ध राम आणि रावणाचं झालं. पण पुढच्या प्रसंगामध्ये बिभीषणालाच मारायचा विचार रावणाचा होता आणि बिभीषणाला मारण्यासाठीच अद्भुत ब्रह्मशक्ती रावणानं हातामध्ये घेतलेली होती बिभीषणाला मारण्यासाठी. पण बिभीषण आपल्याला शरण आलेला आहे आणि शरणागताचं रक्षण म्हणून ती शक्तीचा आघात लक्ष्मण आपल्या अंगावरती सहन करते. पुढील प्रसंगी स्वभावता शक्ती भेदाची येईल तथा एका जनार्दनी शरदावधान श्रोते मज द्यावे. आणि पुढच्या येणाऱ्या आता प्रसंगामध्ये म्हणजे उद्याच भव्य आणि दिव्य लक्ष्मण शक्ती सोहळा या ठिकाणी साजरा होणार आहे, संपन्न होणार आहे. बरोबर 6 वाजता लक्ष्मण शक्तीला सुरुवात होणार आहे. शक्ती भेदाची कथा उद्यापासून उद्या त्या ठिकाणी सुरू होईल आणि अतिशय सुंदर कथा आहे लक्ष्मण शक्ती सोहळ्याची. नाथ महाराज म्हणतायत लक्ष देऊन सर्व श्रोत्यांनी ऐका. महाप्रसादाची बी व्यवस्था आहे, संध्याकाळी येणाऱ्यांना पण आहे आणि नंतर लक्ष्मणजी सावध झाल्यानंतर सुद्धा सकाळी सकाळी रात्रभर ज्यांनी जागरण केले किंवा जी झोपली होती त्यांना बी महाप्रसादाचा लाभ त्या ठिकाणी भेटणार आहे. तर भव्य आणि दिव्य लक्ष्मण शक्ती सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहायचं. पण स्वस्ति श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे एकाकार टिकिया रावण रथभंग पजोय नाम द्विचतुर्थमाध्यायी.